नमस्कार मंडळी, हसत राहा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला तर मग बघूया मजेशीर जोक. आपणास कदाचित हे माहीत नसेल की इंटरनेट वापरातील केबी, एमबी, जीबी या शब्दांची उत्पत्ती मराठीतूनच झाली आहे. केबी कणभर, एमबी मनभर, जीबी जगभर. नवरा, तुझ्या आईबरोबर जशी राहायचीस तशीच माझ्या आईबरोबर राहा. दुसऱ्या दिवशी सकाळी. बायको, आई माझ्यासाठी एक कपवर चहा ठेवा व नाश्त्याला पोहे बनवा. तयार झाले की मला. बायको, जन्मोजन्मी हाच नवरा मिळू दे. नवरा, इतका आवडतो मी तुला. बायको, अहो तसं काही नाही, पण इतकी ट्रेनिंग दिलेली वाया नाही का जाणार? नवीन माणसाला परत कोण शिकवणार? आयुष्यात नेहमीच हसत राहा, हसत राहा आणि हसत राहा. मला काही लोक तुम्हालाच वेडं म्हणतील. असेच मजेशीर जोक ऐकण्यासाठी व पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि भरभरून लोकांमध्ये शेअर करा. थँक्यू. नमस्कार मंडळी, हसत राहा मराठी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला सुरू करूया मजेशीर जोक. गली से आवाज़ आई, 400 रुपये में ज़िंदगी भर बैठकर खाए. बाहर निकल कर देखा तो साला कुर्सी बेच रहा. एक समय था जब फेसबुक नया नया आया था. सब इतने भोले थे कि रिश्तेदारों को ढूंढ ढूंढ के ऐड करते थे. अब चुन चुन के डिलीट करते हैं. सिर्फ शादी ही एक ऐसी दुर्घटना है जहां चोट लगने से पहले ही हल्दी लगा दी जाती है. शादी क्या है? बिजली के दो तार, सही जुड़े तो प्रकाश ही प्रकाश, गलत जुड़े तो धमाके ही धमाके. बिजली विभाग. एक ज़माना था जब प्यार में लोग अमर होते थे. फिर समय आया लोग प्यार में अंधे हो जाते हैं. अब तो समय वो है जब प्यार में लोग तोतले हो जाते हैं. अली बाबू, गुच्छा हो गया. डाकू, हम घर लूटने आए हैं मगर बंदूक घर पर भूल आए हैं. पप्पू, कोई बात नहीं, आप लोग शरीफ आदमी लगते हो. आज घर लूट लो, कल आकर बंदूक ज़रूर दिखा जाना. असेच मजेशीर जोक ऐकायचे असेल तर चॅनलला भरभरून सपोर्ट करा. प्लीज लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. धन्यवाद. नमस्कार मंडळी, हसत राहा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. चला पाहूया मजेशीर जोक. दादू, म्हण्या काय रे, तुझं आणि वहिनीचं भांडण मिटलं का? म्हण्या, हो, गुडघ्यावर रांगत रांगत आली होती माझ्याकडे. गण्या, हो का? वहिनी म्हण्या, कॉटच्या खाली लपू नका, या बाहेर मारणार नाही मी. हे बघ भाऊ, अरेंज मॅरेज म्हणजे गपचूप भांडी घासणे, लव्ह मॅरेज म्हणजे प्रेमाने भांडी घासणे, पण भांडी घासावीच लागतात. एकदा नवरा बायको डिस्कवरी बघत असतात. चॅनलवर महेश दिसते. नवरा, ती बघ तुझे नातेवाईक. बायको, आय्या सासूबाई. शिक्षिका, जो माझ्या प्रश्नाचं लवकर उत्तर देईल त्याला आज माझ्याकडून सुट्टी मिळेल. गण्याने लगेच आपली बॅग वर्गाच्या बाहेर फेकली. शिक्षिका, ती बॅग कुणी फेकली? गण्या, मी. आता घरी जाऊ. ह्याला म्हणतात डोकं. गणिताचे शिक्षक स्टाफ रूममध्ये रिकाम्या डब्यात पोळी बुडून खात होते. मराठीचे शिक्षक म्हणाले, सर डब्यात तर काहीच नाही. गणिताचे शिक्षक, आम्ही भाजीला एक्स मांडले आहे. मराठीच्या शिक्षकांनी जागेवरच राजीनामा दिला. दोन मित्र फोनवर बोलत असतात. पहिला, हॅलो भाई, काय करतोस? दुसरा, मस्त रे एकदम, काय म्हणतोस? पहिला, अरे एक काम होतं. दुसरा, हा कर मग, थोड्या वेळाने निवांत बोलू. लग्नाच्या 18 वर्षानंतर बायको, मला पिझ्झा खायचा आहे. नवरा पिझ्झा आणून देतो. बायको, थँक्स. नवरा, फक्त थँक्स. बायको लाजून, इश्श, मग काय आता लव यू वगैरे म्हणू का? नवरा, फालतूपणा करू नकोस, अर्धा अर्धा कर, नाहीतर एका बुक्कीत दात पाडीन. मास्तर, मुलांनो मला सांगा, राम वनवासाला कधी निघाले? बंड्या, मास्तर, राम वनवासाला 9:15 वाजता निघाले. मास्तर, 9:15 वाजता ते कसे? बंड्या, वनवास हा शब्द उलटा वाचा. मास्तर शाळा सोडून वनवासाची तयारीत.
जर मी मेलो तर अजिबात नाराज नका हो आणि रडू पण नका. सरळ वरती निघून या. आपण पिंपळाच्या झाडावर बसून लोकांना घाबरू. बायको, आज मला कसं तरी होतंय. नवरा, अगं आजच्या दिवस सहन कर. संक्रांतीचं गोड गोड बोलण्यामुळे होत असेल, उद्यापासूनचं वाटेल बरं. माझी बायको सकाळपासूनच ओरडत आहे. कपाटात साड्यामध्ये ठेवलेले 8,000 रुपये चोरीला गेले म्हणून. मी 4-5 वेळा गच्चीवर जाऊन मोजले, 5च आहे. खोटारडी कुठली. नवरा, आपल्याला 6 मुलं आहेत. फक्त बंड्या वेगळा का दिसतो. बायको, काहीच बोलत नाही, शांत बसते. नवरा, म्हणजे तू माझा विश्वासघात केलाय. तू लफडेबाज निघाली. कोणाचा आहे हा बंड्या, लवकर सांग. बायको, फक्त बंड्याच तुमचा आहे. असेच मजेशीर व्हिडिओ ऐकून पोट धरून हसायचं असेल तर चॅनलला भरभरून लोकांमध्ये शेअर करा, सबस्क्राईब करा, लाईक करा. धन्यवाद. नमस्कार मंडळी, हसत राहा यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. चला स्टार्ट करूया मजेशीर जोक. भावी सासू, मी तुझी मराठी ऐकल्यावरच ठरवीन की तू माझी सून होण्याच्या लायकीची आहेस की नाही. तुझं शिक्षण किती. मुलगी, नेत्रच्या. भावी सासू, म्हणजे मुलगी IIT. सासू, अजून कोमात आहे.